बुद्धिझममध्ये पहिली मोठी फूट कशामुळे पडली माहिती आहे? तेही बुद्धांच्या मृत्यूनंतर फक्त 100 वर्षात. पहिल्या बौद्ध परिषदेनंतर भिक्खूंची एक नवीन पिढी तयार झाली होती. त्यांना जुन्या स्ट्रिक्ट रूलपासून प्रॉब्लेम होती. त्यांना वाटत होतं काळानुसार काही नियम बदलले तरी चालतील, पण वरिष्ठ भिक्षू याच्या पूर्ण विरोधात होते. त्यांचं म्हणणं होतं बुद्धांनी सांगितलेले नियम बदलता येणार नाही. हा इंटरनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इसवी सन पूर्व 383 मध्ये राजा काला अशोक यांनी वैशाली येथे दुसरी बौद्ध परिषद आयोजित केली. या परिषदेत विनया रूल्सवर मोठा वाद झाला, पण मतभेद काही संपले नाही आणि इथूनच बौद्ध धर्मामध्ये पहिली वैचारिक फूट पडली. पहिलं स्थविरवाद. यात कडक नियम पाळणारे भिक्खू होते. तसेच दुसरं महासंघिक. यात नियमांमध्ये बदल मान्य करणारे भिक्खू. हिस्ट्रीमध्ये यालाच फर्स्ट आयडिओलॉजिकल स्प्लिट इन बुद्धिझम असं म्हटलं जातं. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तिसरी बौद्ध परिषद आणि सम्राट अशोकाच्या हिस्ट्री सोबत. नमो बुद्धाय. जय भीम.